नमस्कार मित्रांनो. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मिळालेली आहे. काही जिल्ह्यात ही वाटप चालू असून काही जिल्ह्यात अद्यापपर्यंत ही वाटप चालू नाही. काही जिल्ह्यात हेक्टरी 8,500 रुपयाचे वाटप झाले आहे आणि मागील रब्बी पेरणीचे म्हणजे 10,000 रुपये हेक्टरी अनुदान हे अद्याप बाकी असले तरी काही जिल्ह्यात अद्याप 1 रुपयाही मिळाला नाही, तर काही शेतकऱ्यांना मिळाला आहे तर काही शेतकऱ्यांना मिळाला नाही, अशी परिस्थिती आहे. या सर्व परिस्थितीत 3 जिल्हे असे होते की त्यांचे काही प्रस्ताव हे मागे राहिलेले होते. ते जिल्हे म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना, नागपूर भागातील वर्धा यांचे प्रस्ताव हे 16/10/2025 आणि 20/10/2025 चे प्रस्ताव हे मागे राहिलेले होते. यामध्ये बाधित शेतकरी छत्रपती संभाजीनगर मधील 6,44,649 तर जालना जिल्ह्यातील 5,45,890 शेतकरी तर वर्धा जिल्ह्यातील 72,260 शेतकरी असे एकूण 12,62,799 शेतकरी हे वंचित राहिलेले होते. त्यांना आता शासन निर्णय काढून 913,41,16,00,000 इतकी रक्कम या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये 480,17,00,000 हे छत्रपती संभाजीनगरसाठी तर 356,66,00,000 हे जालन्यासाठी तर 76,57,86,000 हे वर्ध्यासाठी इतकी रक्कम राज्य शासनाकडून म्हणजेच एकूण 913,41,16,00,000 इतकी रक्कम राज्य शासनाकडून या 3 जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली आहे. हा जो निधी आहे हा बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्याचं कारण म्हणजे ते शेतकरी जे ॲग्रिस्टॅग किंवा शेतकरी ओळख प्रमाणपत्र हे काढलेले नाही. मग त्या शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी आहे असे शेतकरी हे मागच्या टप्प्यात राहिलेले आहेत. त्यांनाही आता लवकरच मिळणार असून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाईचे जे अनुदान आहे ते मिळणार आहे आणि मागील 10,000 रुपये हे अनुदान ही 11,000 कोटी हे मंजूर करण्यात आलेले असून हे 11,000 कोटीचं पण राज्य शासनाकडून लवकरच म्हणजे त्यासाठी 15 दिवसाचा कालावधी हा मुख्यमंत्र्यांनी दिला असून 15 दिवसात ते 11,000 कोटी राज्यातील म्हणजे 10,000 हेक्टरी मदत ही शेतकऱ्यांना 15 दिवसात मिळणार आहे असे जाहीर करण्यात आलेलं आहे. धन्यवाद.